एपल सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढ़िया, खिलाओ बढ़िया. कोथळीतील श्री महावीर पतसंस्थेचा दमदार आर्थिक प्रवास. 31 मार्च अखेर 2,08,00,000 रुपयाचा ढोबळ नफा, 1,53,00,000 रुपयाचा निव्वळ नफा. सांगली कोल्हापुरात 15 शाखांचे जाळे. ग्रामीण भागातून सुरू झालेल्या श्री महावीर ग्रामीण सहकारी बिगर शेती पतसंस्थेने यंदा उल्लेखनीय आर्थिक कामगिरी नोंदवली असून चालू आर्थिक वर्षात 31 मार्च अखेर संस्थेला 2,08,00,000 रुपये ढोबळ नफा तर 1,53,00,000 रुपये निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन बाहुबली इसराना यांनी पत्रकार परिषदेत दिली. 1981 साली कोथळीसारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेल्या या पतसंस्थेने आज सहकार क्षेत्रात भक्कम पाय रोवले आहेत. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात संस्थेच्या एकूण 15 शाखा कार्यरत असून ग्रामीण भागात आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी नमूद केले. श्री महावीर ग्रामीण सहकारी बिगर शेती पतसंस्थेच्या 31 मार्च 2026 अखेरच्या आर्थिक वर्षात उल्लेखनीय प्रगती संस्थेने साध्य आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळे संस्थेला यावर्षी 2,07,00,000 इतका नफा मिळाला आहे. ही बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आहे. संस्थेच्या एकूण शाखा 15 आहेत. हेड ऑफिससह कामकाज चालू आहे. कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा आहे. एकूण ठेवी या 132,04,00,000 रुपये आहे. कर्जे 107,85,00,000 रुपये आहे. निव्वळ NPA 0% आहे. थकबाकी 1.43% हप्त्यासह आहे. एकूण व्यवसाय 240 कोटी झाला आहे. हा नफा केवळ आकडा नसून तो आपल्या संस्थेमधील सभासदांचा विश्वास आहे. संचालक मंडळांचे योग्य निर्णय, CEO तेजपाल मुदकाना यांची सचोटी व कष्ट, कर्मचारी वर्गाची मेहनत, सल्लागार मंडळाची साथ यांचे हे फलित आहे. आपली संस्था ही सर्व सभासदांना आर्थिक मदत देण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहे आणि पुढेही अधिक जोमाने करणार आहोत. येणाऱ्या काळात आपण अधिक शिस्त, पारदर्शकता आणि प्रगतीचा मार्ग स्वीकारून संस्थेला अधिक बळकट करूया. आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही संस्था आणखी उंची गाठेल असा मला पूर्ण विश्वास आहे. शेवटी या यशासाठी व प्रगतीसाठी सर्व सभासद, संचालक मंडळ, खास करून सल्लागार मंडळ व कर्मचारी वर्गाचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी थांबतो. यावेळी व्हाईस चेअरमन प्रकाश पुजारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तेजपाल मुदकाना, माजी चेअरमन व संस्थेचे मार्गदर्शक अण्णासो चौगले यांच्यासह संचालक राजगोंडा पाटील, भीमगोंडा बोरगावे, सुरगोंडा पाटील, गौतम पाटील, तात्यासो अंकलगे, गौतम चौगले, कुमार मगदुम, भरतकुमार हळे, श्रेयांश इंगळे, नितीन परेट, विनायक कांबळे, श्रीमती अनंतमती पाटील, सौ सुमती इंगळे, राजगोंडा हौंजे, अशोक साजने आदी उपस्थित होते. संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत असून भविष्यातही सेवाभावी आणि पारदर्शक कारभार कायम ठेवण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.